ओळख डॉक्टर लता पाडेकर होण्यापूर्वीची आहे, जेव्हा त्या लता मुळे होते. आणि त्यावेळेस त्यांचं एक सुंदर मोठं स्वप्न होतं. छोटीशी मुलगी, मला आठवते 10वीत की 11वीत ती मुलगी लता. आणि तिचं, मी आता तिचं म्हणेन, त्याच्यानंतर त्यांचं म्हणेन. त्यावेळेस तिचं स्वप्न होतं की मी डॉक्टर होईन, सर्वांची काळजी घेईन, मोठे डॉक्टर होईन. आणि जेव्हा आपल्या मनात असतं की आपण हे करणारच, व्हेरी शो की हेच करणार आणि हेच ध्येय माझं, आणि जेव्हा ते होत नाही किंवा काहीतरी वेगळं होतं, तेव्हा नॉर्मल माणूस कसं होतं, यू गेट नर्वस, तुम्ही निराश होता, हताश होता, खचून जाता आणि मग वाटतं की आता सगळं संपलं, ह्याच्या पुढे काही नाही. सो आपल्याला दोन असतात, आयदर यू गेट व्हेरी डिप्रेस्ड और यू टेक इट एज अ चॅलेंज. सो लता कम्स टू द सेकंड कॅटेगरी. त्यांनी जो चॅलेंज घेतला त्याच्यानंतर लतानी काय केलं नाही, D.Ed, B.Ed, M.Ed, M.A. मराठी, M.A. English, and finally a PhD. So today I know her as Dr. Lata Padekar. So I think it's incredible. म्हणजे हे जे तिची जी जर्नी होती, म्हणजे मला हे इंट्रोडक्शन देणं, खरंच मी फक्त बॅचलर ऑफ आर्किटेक्चर किरकोळ, आणि हिच्याकडे 3, 5, 6 डिग्री असेल, अजूनही लता पाडेकर शिकतात. सो अशी ही व्यक्ती आपल्याकडे आली वक्ता म्हणून, हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि हीच व्यक्ती जे डॉक्टर आहेत आणि त्या कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये, कुठल्याही मोठ्या महाविद्यालयामध्ये त्या शिक्षिका असू शकल्या असतात, पण शी चोज टू वर्क in a school run by the PMC. So that, आणि हे का, कारण लतानी मला काय सांगितलं की माझी गरज इथे आहे, लोकांना इथे माझी गरज आहे, इथे माझी मदत होईल. आणि आज लता पाडेकर ती कोणाच्याही समोर, इवन इफ इट इज मोदी, ते त्यांच्यासमोर इतकं सुंदर बोलू शकते आणि ब्युटिफुली. मी फक्त तिचं, आय एम नॉट जस्ट प्रेझिंग, कारण मी तिला ऐकलंय. शी हॅज स्पोकन फक्त मुक्ता मॉडल, संत मुक्ताबाई, यू स्पोकन फ्रॉम द मेयर when your book was published. मुक्ताताई टिळक होत्या, त्यांच्या जेव्हा पुस्तक पब्लिश झालं होतं, ते कोणाच्याही समोर मस्त खूप छान बोलतात. आणि त्यांच्या घरी गेला ना तर तुम्हाला 2-3 भिंती कमी दिसतात का, कारण तुम्हाला भिंती दिसत नाही, फुल ऑफ अवॉर्ड्स, ट्रॉफीज, सायटेशन्स, इतकं भरभरून. म्हणजे ते डॉक्टर हे खूप छोटंसं आहे. नाव शी इज रीच्ड अ लेवल वेर शी कॅनॉट गो बियॉन्ड, आय थिंक. तरीही एनिथिंग यू से अबाउट लता इज लेस. 30 years ऑफ टीचिंग एक्सपिरियन्स. आणि त्यांचा PhDचा विषय काय होता, इट वॉज ऑफ हरिपाठ. आणि जेव्हा त्यांनी हा विषय घेतला, मला वाटलं की हरिपाठ, कारण ते धर्माच्या विषयी आहे, इट कॅन बी व्हेरी कॉन्ट्रोवर्शियल की तुम्ही ह्याच्याबद्दल घेतला नाही, पण तिने इतकं सुंदर त्याच्याबद्दल लिहिलंय की त्याचं रेलेव्हन्स आत्ता काय आहे आणि आत्ता पुढच्या पिढीला कसं आहे. सो त्याच्याबद्दल त्यांनी खूप छान लिहिलंय. अजूनही दुसरे त्यांचे पब्लिकेशन्स आहे, साठवणीतली आठवणी, नाट्यप्रवेश, सुंदर कविता. ते सुंदर लिहित आहे. आमचे दर वाढदिवसाला लताची पोएट्री असायचीच, आईसाठी, माझ्यासाठी. त्यांनी जेंडर इक्वालिटी आणि कम्युनिकेशन बद्दल पण छान लिहिलंय. आणि त्या आकाशवाणीसाठी लिहितात, बालचित्रवाणीसाठी लिहितात. आणि त्याच्यामध्ये शी हॅज गायडेड हर स्टुडंट्स, त्यांच्या विद्यार्थीसाठी खूप छान लिहितात कविता आणि नाटकं. आणि त्याच्यासाठी हाऊ मेनी प्राइजेस यू गॉट इन न्यूमर, आय थिंक मोर दॅन 100 प्राइजेस शी इज गॉट फॉर दॅट. कोविडमध्ये त्यांनी खूप काम केलं. सुमारे एप्रिल 20 टू जून 20 ते 3 महिने सलग कॅन्टोन्मेंट झोनमध्ये जाऊन ते सगळं ते किट घालून प्रत्येक घरी, आय थिंक मोर दॅन 1000 घरी त्यांनी ते सर्वे केलं, हेल्पिंग द PMC. मग मराठा सर्वेक्षणमध्ये 1350 सर्वेस केले. आणि दर निवडणुकामध्ये त्या ऑफकोर्स काम करतात, ऑलमोस्ट 13 वर्ष त्याच्यात काम केलंय. आणि अवॉर्ड्स अँड रेकग्निशन, ऑफकोर्स थोडेसे नावं घेते. शिष्यवृत्ती परीक्षा उत्कृष्ट मार्गदर्शक 2004 to 2018, आदर्श शिक्षक पुरस्कार 2010, विद्या वाचस्पती सन्मान फ्रॉम द TMV अँड शिक्षण मंडळ महानगरपालिका तर्फे, लोकनेते यशवंतराव उत्कृष्ट शिक्षक फ्रॉम पुणे महानगरपालिका,
उत्कृष्ट समाजसेवा कार्य गौरव फ्रॉम आ क्लब 2019 मध्ये आपण त्यांना दिलं होतं, वोकेशनल एक्सलन्स अँड मेनी मोर. आणि शेवटचं ऑफकोर्स त्यांचं एक यूट्यूब चॅनल पण आहे, डॉक्टर लता पाडेकर. 800 व्हिडिओज आहेत. आणि हर अदर हाफ इज डॉक्टर भरत पाडेकर, also a PhD from Australia, and her daughter-in-law Aishwarya, who's a software engineer in Infosys, right? And her son Lalit, who's also a software engineer. So please welcome Dr. Lata Padekar. Before I welcome Lata Padekar, Lata to speak on, आपण त्याचा आधी गौरव करू, सत्कार गुरु म्हणून. मी आमचे सिनियर रोटरियन्स पल्लवी, प्लीज कम फॉरवर्ड, वासवी अँड लता रामदे, ऑल द शुड कम फॉरवर्ड. पल्लवी का तर फर्स्ट लेडी अध्यक्षाच्या पहिल्या मान द्यायलाच पाहिजे, ते आम्हाला ते जेवायला देणार नाही घरी गेल्यावर. वासवी अध्यक्ष खाली या जरा. पुढे Thank you, Vasavi, Pallavi and Lata. Now I invite Dr. Lata Padekar to speak. शुभ संध्या. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. रोटरी क्लब ऑफ लोकमान्य नगरचे अध्यक्ष, आदरणीय सगळे सन्माननीय गुरुजन, रोटरी क्लबचे सर्व सन्माननीय सदस्य, माझा परिचय ज्यांनी करवून दिला त्या माझ्या आदरणीय वासवीताई आणि आपण उपस्थित सर्वजण, कुटुंबीय आणि सुहृदांच्या गुरुतत्वाला माझं सविनय वंदन. तथा माझ्या पहिलीपासूनच्या PhD पर्यंतच्या सर्व गुरुवर्यांना मी विनम्र अभिवादन करते. रोटरी क्लबमध्ये ही गुरुपौर्णिमा होते ही गोष्ट समाजासाठी खूप काहीतरी सांगून जाणारी आहे. आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा मला निमंत्रित केलं गेलं, मला असा मोठा प्रश्न पडला की वेगवेगळ्या ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी होते, परंतु रोटरी क्लबमध्ये सुद्धा ही आपली भारतीय संस्कृती तितक्याच तन्मयतेने, आत्मीयतेने, कृतज्ञतेने जपली जाते. आणि म्हणूनच मला या गोष्टीचा मनस्वी आनंद झाला आणि इथे येण्याचं सौभाग्य मला आपल्या सर्वांमुळं प्राप्त झालं. प्रथमतः मी आपल्या सर्वांप्रती खूप कृतज्ञतेने अभिवादन करते, धन्यवाद देते आणि विषयाकडे वळूया. गुरुपौर्णिमा. खरं तर मगाशीच आपण सरांनी सांगितलं कि गुरु गोबिंद दो खडे, काके लागो पाय, बलहारी श्री गुरु मेरे, गोबिंद दिये बताय. आणि म्हणूनच जेव्हा गुरु आणि देव असे एका वेळी जर आपल्याला सामोरे आले तर आधी नमस्कार कोणाशी करावा, तर आधी नमस्कार अर्थात गुरूंना करावा. कारण नेमका देव काय आहे हे सांगणारे जे कोणी आहेत
जे माध्यम आहे ते गुरु आहेत. आणि म्हणून देवतत्व समजून घ्यायचं असेल तर गुरुतत्व आधी आपल्याला कळायला हवं. आणि म्हणून महर्षी व्यासांचा जन्मदिन हा अर्थातच गुरुपौर्णिमा, आषाढ पौर्णिमेला जो साजरी केली जाते. आणि बालकांच्या प्रती हे सारे संस्कार रुजवण्याचे, भिनवण्याचे कार्य सारेच गुरुजन शाळांमधून, कॉलेजांमधून, विद्यापीठांमधून, संस्थांमधून, मंडळांमधून केलं जातं. खरं तर गुरु हे प्रत्येक क्षेत्रात फारच महत्त्वाचे आहेत. परंतु माझा विषय हा जो संतांचा वाङ्मयातला अभ्यास या अर्थाने असल्यामुळे मला असं वाटतं की जिथून सुरुवात झाली, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष बोळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञान देवासार चोजविले, ज्ञान देवासार चोजविले. आणि आपल्या या वारकरी परंपरेचा एक आपण म्हणू की अध्वर्यूची भूमिका निभावणारे माऊली, आणि माऊली हे या परंपरेतले जर शेवटचे असतील तर हे ज्ञानदेवादी भावंड जेव्हा आळंदी पंचक्रोशीमध्ये अर्थात गावाबाहेर वाढत होते आणि त्यांना अगदी अशा ज्याला कोणालाही स्वप्नातही वाटू नये, दुर्दैवाने अशी कोणावर वेळ येऊ नये अशा प्रसंगाला सामोरं जावं लागलं. निवृत्तीदादा 12 वर्षांचे आहेत, ज्ञानदादा 10 वर्षांचा आहे, सोपानदादा 8 वर्षांचा, मुक्ताई आपली दुडुदुडू खेळणारी आहे आणि आई बापाविना पोरकं व्हावं लागलं आहे. आई दिसत नाही आहेत, बाबा दिसत नाही आहेत. सगळ्या भावंडांचं खरं तर हे हसण्या बागडण्याचं, खेळण्याचं, दुडूदुडू धावण्याचं असं हे वय, परंतु अकाली पोपतेपण आलेलं आहे. निवृत्तीनाथ सुरुवातीपासूनच विरक्त वृत्तीचे होते, पण ज्ञानदादाला आपलं उचित असं उद्दिष्ट साध्य करायचं होतं. घरोघरी जावं, भिक्षा मागावी, मिळेल ते झोळीत आणावं, सोपानदादाने पाणी भरायला मदत करावी आणि मुक्ताईनं काहीतरी त्याचं रांधावं, आपल्या मोठ्या भावंडांची आई व्हावं. ही कल्पना आत्तासुद्धा आपल्याला ती असह्य आहे, पण मुक्ताईनं हे सगळं झेललं, पेललं, निभावलं. एक दिवस मात्र असा आला की ज्ञानदादा अत्यंत निराशेनं आपल्या कुटीकडे परत आले. निवृत्तीनाथ कुठेतरी ध्यान लावून बसलेले, सोपाना इंद्रायणीवर पाणी भरायला गेलाय. दादा तू आलास? दादा आलास तू? काय आणलं आज? दादाने वर मान करून सुद्धा पाहिलं नाही. दादा खाली मानेने कुटीकडे हळूहळू येत आहेत. मुक्ताई विचारती, अरे दादा मला काटा भरला तर तुझ्या डोळ्यात पाणी येतं? आज मी तुला इतक्या हाका मारते, दादा काय झालं? दादा 1 नाही 2 नाही. दादा कुटीत गेले, ताटी लावून घेतली. दादा निराशेच्या गर्तेत खोल 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 जात राहिले. मुक्ताई सांगत होते, दादा आपलं ठरलं होतं ना, काही झालं तरी दादा हारायचं नाही. दादा प्रसंगाला सामोरं जायचंय. ज्ञानेश्वर ऐकण्याच्या मनस्थितीच्या पलीकडे गेलेले होते. प्रचंड त्यांची मानहानी झालेली होती. माणूस एखादं दुःख 1 दिवस झेलतं, 2 दिवस झेलतं, महिनाभर झेलतं, पण रोज रोज जर तेच होत असेल तर किती सहन करायचं. आणि त्या दिवशी मात्र सहनशीलतेचा अंत पाहिला गेला की ज्या झोळीमध्ये कोणीतरी मूठभर पीठ दिलं होतं, त्या पिठामध्ये कोणीतरी माती टाकली. आणि अशी जर भिक्षा माझ्या झोळीत असेल तर मी माझ्या भावंडांना काय देऊ? हा प्रश्न जेव्हा शेवटी जगण्या मरण्याचा प्रश्न जेव्हा पोटापर्यंत येतो ना, तेव्हा माणूस खरंच एक क्षण असा असतोच की तो निराश होतो, घायाळ होतो आणि आपली मनाची कवाडही तो लावू पाहतो.
मला सांगायचं आहे काय, ज्ञानदादा हे सगळं जेव्हा आपण आलो होतो की गुरु आहेत, परंतु आपण उलट्या दिशेने जाऊयात की जरी ते गुरु होते तरी सुद्धा ही वेळ अशी आली की त्यांचीही पुन्हा आपल्याला म्हणजे छोट्या मुक्ताला त्यांना समजवण्याची वेळ आली, त्यांचं समुपदेशन करण्याची वेळ आली. मुक्ताई आता गरजायला सुरुवात झाली, दादा ऐकत नाहीस, दादा आपलं ठरलं होतं. आणि मुक्ताई अत्यंत हळूहळू कठोर बनू लागली. आदिशक्ती मुक्ताबाई म्हणू लागली, योगी पावन मनाचा साही अपराध जनांचा, योगी पावन मनाचा साही अपराध जनांचा, शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश, विश्व हे पट ब्रह्म दोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विश्वरागे जाले वन्नी, संत सुखे व्हावे पाणी, विश्व हे पट ब्रह्म दोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. दादा तुम्ही योगियांचे योगी आहात, पण योगी तोच असतो योगी पावन मनाचा साही अपराध जनांचा. जो जनांचा अपराध सहन करतो तोच योगी असतो. हे ज्ञानदादाला छोटुकल्या मुक्ताईने सांगितलं. ही मुक्ताईची भूमिका ज्ञानदादांच्या जीवनात फार फार महत्त्वाची होती. आणि म्हणून ज्ञानदादा संत ज्ञानेश्वर विश्वाची माऊली ज्यांना आपण म्हणतोय की तो क्षण आपल्याला मुक्ताबाईंमुळे अनुभवायला मिळाला. म्हणून दादा जरी मोठा होता तरी छोटुकली मुक्ताई ही बहिणीच्या रूपातून सुद्धा एका भावाची गुरु होऊ शकते, असं मला या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं आहे. मला असं वाटतं की हा प्रसंग जेव्हा झाला, मुक्ताईने असे 10 ते 11 अभंग ताटीचे अभंग म्हणून लिहिले आणि संत ज्ञानदेवांना त्या निराशेच्या गर्दीतून बाहेर काढलं. मुक्ताई छोटी असूनही तिने तिचं गुरुपण भावावर सिद्ध केलं. मला असं वाटतं की आज सुद्धा 2 भावांमध्ये, 2 बहीण भावंडांमध्ये, 2 शेजाऱ्यांमध्ये, गुरु शिष्यांमध्ये ही भूमिका फार महत्त्वाची असते. वय तिथे महत्त्वाचं नसतं. आणि म्हणूनच मुक्ताईने जेव्हा ज्ञानदेवांच्या या प्रसंगाने त्यांना पुन्हा एकदा जीवनाकडे जगण्यासाठी प्रवृत्त केलं आणि मग तो सगळा पुढचा प्रवास आहे पैठणला जाणं, नेवासेला येणं, माऊलींची ज्ञानेश्वरी सिद्ध होणं. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, या ओवीने जी सुरुवात होते सुरुवात. आणि म्हणून आज आपल्याला हा विश्वग्रंथ मिळाला. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. काय सांगत नाहीत माऊली, पर्यावरणाबद्दल सांगतात की महावने लावावी, नगरेची रचावी, जलाशये निर्मावी नानाविधे, किंवा बीज मोडे झाड होये, झाड मोडे बीजी समाये. हे जे सगळं पर्यावरणाचं तत्वज्ञान आहे हे माऊली तेव्हाच सांगू शकले की ज्या ते एका क्षणाला मुक्ताईच्या शब्दांनी ते निराशेच्या गर्दीतून बाहेर आले. अशा अनेक तरी सुंदर अशा ओव्या आहेत. प्रपंचाबद्दल माऊली सांगतात, चंद्रुतेथ चंद्रिका, शंभुतेथ अंबिका, संत तेथ विवेका असणे कीचे. म्हणजे तो संसार काय असला पाहिजे, संस्कार काय असले पाहिजेत हे माऊली तेव्हाच सांगू शकल्या जेव्हा मुक्ताईंनी त्यांच्या जीवनामध्ये आपली गुरुतत्वाची भूमिका निभावली. मग हीच मुक्ताई वयाने जरी लहान होती तरी माझी मुक्ताई मुक्ताई, अरे 10 वर्षाचं लेकरू, चांग देव योगी यानं तिला मानल रे गुरु. म्हणजे मुक्ताईंच्या जीवनामध्ये नंतर चांगदेव सुद्धा आले आणि चांगदेवांच्या नंतर संत नामदेव देखील आले. संत नामदेव आणि मुक्ताईचं हे जे काही नातं आहे केवढे तरी वयाने मोठे, अनुभवाने मोठे, ज्ञानाने मोठे, तरी सुद्धा ही दिटुकली इटुकली पिटुकली मुक्ताई असं म्हणते, अखंड जयाला देवाचा शेजार, कारे अहंकार गेला नाही.
असं सुनावणारी मुक्ताई. मला असं वाटतं की सर, जेव्हा केव्हा आपण या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतो तेव्हा अहंकार नावाचा हा जो काही आपला शत्रू आहे तो बाहेर जाणं किती महत्त्वाचं आहे. ही सगळी भूमिका मुक्ताईच्या रूपानं, गुरुच्या रूपानं, वयानं लहान असूनही मला असं वाटतं की इथे जातीभेद नाही, इथे धर्मभेद नाही, इथं लिंगभेद नाही, इथे वयभेद नाही, हे सुद्धा गुरु शिष्यांचं पवित्र असं नातं सांगणारं हे आपल्या भारतीय संस्कृतीतलं, वारकरी परंपरेतलं खूप मोठं तरी असं हे उदाहरण आहे. आणि मुक्ताईनंतर म्हणजे जेव्हा ही ज्ञानदेवादी भावंड, सोपानदादाला सुद्धा मुक्ताईचं खूप तरी मोठा उपदेश आहे. माझ्याकडे वेळ थोडा असल्यामुळं हा सगळा मोठा विषय मी इतक्या कमी वेळात इथे जरी विस्तृत करू शकले नाही तरी नामदेवांच्या घरात म्हणजे भक्त शिरोमणी असं आपण ज्यांना म्हणतोय, तर त्या नामदेवांच्या घरात जनाबाई नावाची दासी होती. आणि या जनाबाईंचं स्थानसुद्धा नामदेवांच्या घरात किती महत्त्वाचं होतं हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. परंतु म्हणजे नामदेव वयाने किती मोठे, जनाबाई वयाने किती त्यांच्यापेक्षा लहान. नामदेव पुरुष, जनाबाई स्त्री. नामदेव पंढरपुरातले, जनाबाई गंगाखेडच्या. कोण कुठलं, कोण कसं, परंतु गुरुतत्वाच्या ओढीनं ही सारी मंडळी एका ठिकाणी आली आणि समाजाला उपदेश करती झाली. पुन्हा जनाबाईंच्या शोधात संत कबीरजी आले आणि ते असे म्हणतात की जनी नोहे दासी, जनी नोहे दासी अवघी विश्व की काशी. म्हणजे केवढं बघा, आता इथे पुन्हा धर्मभेद नाही एवढे, म्हणजे संत कबीरांनी सुद्धा संत जनाबाईला एवढा मोठा अधिकार द्यावा, ही म्हणजे काळाच्याही पुढची गोष्ट आहे. आज आपल्याला असं वाटतं की मी समोरून गेले, माझ्या ज्युनियर असलेल्या सरांनी मला नमस्कार केला नाही. किती ही क्षुल्लक गोष्ट आहे जर तसं म्हणाल तर. मला असं वाटतं की ही सगळी किलमिश, ही सगळी जळमट मनातली बाहेर काढून टाकणारी ही जी कोणाची भूमिका असेल तर ती गुरूंची आहे. आणि जिथे आपला हा गुरुतत्वाचा भाव अत्यंत नम्र असतो तिथेच आपल्याला असा न्याय मिळतो. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. बघा जनाबाईंचा अधिकार. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. अर्थात नामदेवांचाही अधिकार किती मोठा आहे की नामदेवांच्या कीर्तनात विश्वाचा परब्रह्म ते तल्लीन झालेत. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला तुम्ही अभंग. जनाबाई पंढरपूरच्या, ज्ञानदेव आळंदीचे एकत्र आलेत कीर्तनात. असं सहज म्हणावं, मी आत्ता सुद्धा म्हणू शकत नाही कोणाला की तुम्ही असं काहीतरी सांगा, पण जनाबाईंचा अधिकार आणि ज्ञानदेवांनी तो शिरसावंत्य मानलाय ना. म्हणजे गुरु शिष्याचं हे जे नातं आहे ना की आत्ताच्या भाषेत ते किती फ्लेक्झिबल आहे, किती ट्रान्सपरंट आहे आणि ते असणं किती गरजेचं आहे. मला असं वाटतं की या सगळ्या उदाहरणांमधून आपल्याला हे लक्षात येतं. म्हणजे आणि ही भूमिका इथपर्यंतच संपत नाही. संतांची परंपरा म्हणजे ज्ञानोबा तुकोबांची ही जी काही परंपरा आहे, संत चोखामेळा, संत सोयराबाई हे पती पत्नी होते आणि तरीही गुरु शिष्यांच्या भूमिकेत होते की ऊस नव्हे डोंगा, ऊस नव्हे डोंगा, ऊस जरी डोंगा, रस नव्हे डोंगा, काय भुललिया वरलिया अंगा. म्हणजे तुम्ही बाह्य स्वरूपाकडे जाऊ नका, तुम्ही अंतरात्म्यातून तुम्ही त्याचं ज्ञान माहिती करून घ्या. हे आपल्याला संत चोखामेळ्यांनी सांगितलंय. तर त्यांचीच पत्नी संत सोयराबाई एका ठिकाणी म्हणते, म्हणजे अवघा रंग एक झाला. हे तर अभंग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे ह्या सर्व संतांनी तशी एका म्हणजे वारकरी संप्रदायाच्या एका ध्वजाखाली अवघी आध्यात्मिक लोकशाही निर्माण केली. आणि मग म्हणजे बघा संत सोयराबाई काय म्हणतायत त्या की देहासी विटाळ म्हणती सकळ, देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्धबद्ध. म्हणजे अंधश्रद्धेच्या किती 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 पलीकडं एक स्त्री सांगतेय आणि त्यांचे पती तिला समर्थन देत आहेत
म्हणजे असंही गुरु शिष्यांचं नातं आपण आजही जपणं, किंबहुना त्या काळापेक्षा आजच्या काळामध्ये जपणं फार फार महत्त्वाचं आहे. आणि आपण सगळेजण मिळून ते जपत आहात, जपत राहू, हेही या निमित्ताने पुन्हा एकदा आपण अधोरेखित करूयात. म्हणजे हा संत ज्ञानदेवांचा काळ झाला. त्यांच्या उत्तरकालीन संत एकनाथ त्यांच्या पत्नीबद्दल सुद्धा खूप तरी कृतज्ञ आहेत. आणि जगद्गुरू संत तुकाराम म्हणजे ते तर ज्ञानदेवांच्या प्रति कृतज्ञ आहेतच, परंतु शिऊरवरून आलेली बहिणाबाई नावाची, म्हणजे खरं बहिणाबाईंचं चरित्र हे खूप खूप अभ्यासण्यासारखं आहे. परंतु सांगायचं काय की 3 वर्षाची बहिणाबाई 30 वर्षाच्या बीजवराशी विवाह करते. कुटुंबाची त्रेधा तिरपट होते. तीर्थयात्रा करत करत कोल्हापूरला ती स्थायिक होते. जगद्गुरू संत तुकाराम स्वप्नात दृष्टांत देतात आणि तुकारामांच्या ओढीने ती देहूला येते. आज सुद्धा मला असं वाटतं की कुठे शिऊर, कुठे नेवासे, कुठे कोल्हापूर, कुठे देहू आणि कुठे शिऊर. मोबाईल नाही, कुठली दळणवळणाची साधनं नाहीत, तरी सुद्धा कुटुंब कबिल्यासह गुरूंची भेट व्हावी ही संत बहिणाबाईंचं केवढा तरी भाग्योदय आहे. आणि मग संत बहिणाबाई ह्या सगळ्या वारकरी संप्रदायाला एका अभंगात गुंफते. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञान देवे रचिला पाया, उभारिले देवालया. नामातयाचा किंकर त्याने बांधिले आवार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. तुका झालासे कळस, भजन करा सावकाश. बहिणी म्हणे उभारिली ध्वजा, निरूपणा केले ओजा. म्हणजे ही वारकरी संप्रदायाची, गुरु शिष्यांची, समाजकार्याची ही सगळी ओळख आपल्याला या पद्धतीने होते. परंतु संत बहिणाबाईंपर्यंतच आपण न थांबता खरं तर रामकृष्ण परमहंस आणि त्यांचे पट्टशिष्य स्वामी विवेकानंद, what he says, the union of science and spirituality will bring peace and harmony in the mankind. Stand up, be bold, be strong and take the whole responsibility on your own shoulder, said by Swami Vivekananda. हे गुरु शिष्यांचं नातं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे गुरुजन. खरं तर गुरूंचं नाव शिष्याला असावं आणि आंबेडकरांनी ते आयुष्यभर मोठ्या अभिमानानं मिरवावं, हे सुद्धा जातीभेदापलीकडचं आहे, प्रांतभेदापलीकडचं आहे. आणि हे सगळं जपणं डॉक्टर APJ अब्दुल कलाम असतील की लो एम इज द क्राईम सांगणारे, किती गुरूंप्रती निष्ठा असावी. तर जेव्हा ते द फर्स्ट पर्सन ऑफ द नेशन म्हणून त्यांचा सन्मान होणार असतो, त्यावेळी त्या शपथविधीला कोण कोण यावे असं जेव्हा त्यांना विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की बाकी कोणी आलं तरी चालेल. बाकीची ही सगळी गोष्ट आपल्याला माहिती आहे, त्यांनी कधी मुहूर्त पाहिला नाही. पण त्यांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली की माझे सगळे गुरुजन, मला प्राथमिकला शिकवणारे गुरुजन, मला माध्यमिकला शिकवणारे गुरुजन हे त्या कार्यक्रमाचे साक्षीदार असले पाहिजेत. ही गोष्ट जेव्हा राष्ट्रपती जेव्हा मनामध्ये अशी इच्छा उत्पन्न करतात, मला असं वाटतं सर ही खरी गुरुपौर्णिमा आहे. आणि अशी गुरुपौर्णिमा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात म्हणजे खूप तरी ज्ञान देणारी आहे, प्रकाश देणारी आहे. पण गुरु शिष्याचं नातं खरं इतकं सीमित नाही. आपले आधुनिक वाल्मिकी गदिमा सहज म्हणतात, बिनभिंतीची उघडी शाळा, बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, झाडे वेली पशुपाखरे यांशी दोस्ती करू. काय सुंदर ओळी आहेत, किती सुंदर साधे साधे शब्द आहेत की हे जी सगळी बिनभिंतीची उघडी शाळा. आणि इथे किती गुरु आहेत तर लाखो गुरु आहेत.
गुरु दत्तात्रेयांनी 24 गुरु केल्याचं उदाहरण आपल्याला माहिती आहे, किंवा जो जो देखिला म्या गुण तो केला म्या गुरु जाणं, असं म्हणणारी आपली संस्कृती आहे. पण कधी मग त्याच्या पलीकडे जाऊन म्हणतात की लाखो इथले गुरु. कोण कोण गुरु? तर झाडे, वेली, पशु, पाखरं यांशी दोस्ती करू. का झाडांना गुरु म्हटलं पाहिजे? माऊली एके ठिकाणी म्हणतात, शेवटचं 1 मिनिट घेते आणि वाणीला विराम देते, की माऊली एके ठिकाणी म्हणतात की लावणी जयाने केली, की लावणी जयाने केली नि खांडावया घाव घाली, दोघा देत असे सावली वृक्ष जैसा. काय परोपकार आहे वृक्षाचा. म्हणजे जो लावणी करतो त्याला तो सावली देतोच, परंतु जो खांडायला घाव घालणार आहे, जो तोडायला घाव घालणार आहे, तिथं सुद्धा झाड असं म्हणत नाही, हे तू आता मला तोडून टाकणार आहेस, काही तू माझ्या सावलीला बसू नकोस, असं झाड कधीही म्हणत नाही. आणि असं परभेदाच्याही पलीकडं नातं सांगणारी ही झाडं आहेत. आणि कोविडच्या काळात तर आपण खूप खूप अनुभवलं आहे की ट्रीज आर नथिंग बट द सिलेंडर्स ऑफ ऑक्सिजन अँड दे आर रिअली व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पण हे माऊलींनी सुद्धा ज्ञानेश्वरी तथा अनेक संतांनी सांगितले, वृक्षवेल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुस्वर्याळविती. पाण्याबद्दल सुद्धा माऊली सहज म्हणतात. काय म्हणतात? पाणी कसं आहे? पाणी कधीही असं वागत नाही की गायीची तृषा हरुनी व्याघ्रासी विष होऊनी मारू, ऐसी काहीची गाना करू तोय जैसा. तोय हा संस्कृत शब्द आहे. पाणी असं कधी करत नाही हो की गाय ही सोज्वळ आहे आणि मग फक्त गायीचीच तृष्णा आपण शमवू आणि वाघाला मात्र विष होऊन मारू. जर असं पाणी करत नाही तर तिथे आपल्याला आपली काय पिशाद की आपण लोकांशी असं अपपर भेदाने वागावं. आणि म्हणून ही सगळी निसर्गातल्या अनेक गोष्टी, म्हणजे खरं तर पुस्तक ग्रंथ हे गुरु आहेत. मला तर असं वाटतं की कधी कधी माईकला सुद्धा खूप मार्क द्यावेत की हा माईक आपल्याला सगळ्यांपर्यंत जोडून घेतो. म्हणून जिथे जिथे ज्या गोष्टीमध्ये चांगुलपण आहे ते सारे मंडळी, ती साऱ्या निसर्गातल्या वस्तू आपल्या गुरु असतात. आणि गुरु हा फक्त वयाने मोठा असणं गरजेचं नाही, तर तो ज्ञानानं, तो मानानं आणि तो सर्व गुण संपन्न गुणांनी असा जर तो परिपूर्ण असेल तर आपण तिथे नक्की ऐकलं पाहिजे. साधं बाळ छोटं धुडूधुडू धावतं, त्याला ना कधी कशाचा खेद ना, म्हणजे सतत ते इतकं म्हणजे त्याचं आनंदी असणं. आणि मला असं वाटतं की आपण जेव्हा मोठे होतो उगीच, आणि खरंच खूप कामं असतात पण ना सर, प्राथमिक शाळेत माझं रमण्याचं कारण हे एक आहे की त्या बालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद जर कोण देत असेल ना, तर तो गुरुजी जर देत असतील तर आपण तिथे थांबलं पाहिजे. या एकाच भूमिकेने मी प्राथमिक शिक्षिकेचं हे जे व्रत घेतलेलं आहे ते मी हयात जपणार आहे. आणि मग उर्वरित वेळामध्ये संत साहित्याचा असा जो काही अभ्यास आहे तो करण्याचा माझा प्रयत्न राहिलेला आहे. तर अशी ही संत परंपरा, अशी ही गुरु परंपरा, अशी ही भक्ती परंपरा खूप तरी मोठी आहे. भावे विन देव न कळे निसंदेह, गुरु वीण अनुभव कैसा कळे, असे सांगणारे माऊली आपण सर्वांप्रती नेहमीच असे कृतज्ञ राहूया. कारण गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव. आणि म्हणून या गुरूंच्या चरणी आपण भाव ठेवूया, सतत विनम्र राहूयात, कृतज्ञ राहूयात. आणि अशी गुरुपौर्णिमा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आणि अशी कृतज्ञतेने साजरी होताना पाहण्याचं भाग्य आपल्या सगळ्यांना मिळावं अशी मी माऊलींचरणी प्रार्थना करते. शेवटी जे काही योग्य आहे ते माझ्या गुरुवर्यांचं आहे, जे काही अयोग्य असेल ते माझ्या अल्पमतीचं आहे. हा मी माझा कृतज्ञता पूर्ण भाव माझ्या गुरुजनांप्रती अर्पण करते. या प्रसंगी मला आपण सगळेजण गुरुजन आहात, गुरूंच्या भूमिकेत आहात. आपण इतकं प्रसन्नपणाने, इतका उशीर झाला आहे तरी सहनशीलतेने मला ऐकून घेतलं. पुन्हा एकदा सगळ्यांचे मी आभार मानते. वाणीला विराम देते. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण.
काय बोलणार आपण निशब्द झालो. फक्त नतमस्तकच होत होतो तुमच्या पुढे येऊन. ही सर्वच कुटुंब एवढं गुरुमय आहे, तेव्हा सर्व कुटुंबाचं तेवढाच सत्कार झाला पाहिजे. म्हणून मी डॉक्टर पाडेकरला समोर बोलवतो आणि अध्यक्षांचे त्याला सत्कार करावा. त्यांचे जावई आणि